पोलीस स्टेशन कारंजा शहर येथे दिनांक 16 एप्रिल 2025ला माळीपुरा कारंजा लाड येथे फिर्यादी आरिफ खान हमीद खान वय वर्ष 39 यांनी जुबानी रिपोर्ट दिला की दिनांक 12 चे रात्री 11 वाजता ते दिनांक 13 चे सकाळी 4:30 च्या दरम्यान कोणीतरी अज्ञात आरोपीनं फिर्यादीच्या घराचा मागचा दरवाजाचा कडी कोंडा तोडून घरामध्ये प्रवेश करून बेडरूममधील लोखंडी कपाटामध्ये सोन्या चांदीचे दागिने एकूण अंदाजे किंमत 1,86,445 रुपयाचा मुद्देमाल चोरी केला। अशा फिर्यादीच्या जबानी रिपोर्टवरून पोलीस स्टेशन कारंजा शहर येथे विविध कलमान्वये गुन्हा दाखल करून तपास करण्यात आला। सदर गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस निरीक्षक साहेब पोलीस स्टेशन कारंजा शहर यांनी तात्काळ तपास पथक तयार करून पथकामध्ये पोलीस हवालदार उमेश कुमार बिबेकर, मोहम्मद परसूवाले, अमित भगत, नितीन पाटील यांना आरोपीच्या शोधासाठी रवाना केलं। तपासादरम्यान गोपनीय माहितीच्या आधारे नमूद गुन्ह्यातील चोरी करून फरार झालेला आरोपी अब्दुल नौशाद उर्फ अरबाज अब्दुल जलील अंदाजे वय 19 वर्ष याचा तपास पथकानं ताब्यात घेऊन त्याची पोलीस निरीक्षक श्री दिनेश चंद्र शुक्ला यांच्या मार्गदर्शनात सखोल चौकशी केली असता त्याने गुन्ह्यात चोरी केलेले सोन्या चांदीचे दागिने त्याच्या घरी लपवून ठेवल्याची पंचासमक्ष कबुली दिली आणि त्याप्रमाणे सोन्या चांदीचे दागिने आरोपीच्या ताब्यातून जप्त करण्यात आले। सदर गुन्ह्याचा तपास माननीय पोलीस अधीक्षक श्री अनुज तारे साहेब, अप्पर पोलीस अधीक्षक लता फड, उपविभागीय पोलीस अधिकारी प्रदीप पाडवी, पोलीस निरीक्षक दिनेश चंद्र शुक्ला यांच्या मार्गदर्शनात पवन राठोड, उमेश कुमार बिबेकर, गणेश जाधव, मयूरेश तिवारी, मोहम्मद परसूवाले, नितीन पाटील, अमित भगत, अनिस निंसुरवाले यांनी केला असून पुढील तपास पवन राठोड हे करीत आहे। जनमत लाईव्ह न्यूज करता वाशिमहून ज्ञानेश्वर बरगट यांची रिपोर्ट।